नमस्कार, मी शंतनू गरुड. मी नोकरीनिमित्त गोव्याला आलो आणि काही वर्षांनी नागेशीत राहायला आलो 2002 पासून. तेव्हापासून नागेश महारुद्र आणि त्यातल्या कार्यक्रमांची हळूहळू जोडत गेलो. हा नागेशीचा सार्वजनिक भरती सप्ताह आहे, 72वा वर्ष आहे आणि याला 2 महाप्रसाद असतात. एक पहिल्या दिवशी असतो प्रारंभीचा आणि शेवटच्या दिवशी दहीहंडीच्या वेळी असे 2 महाप्रसाद असतात. तर देवाने 2013 मध्ये आणि आत्ता 2023 मध्ये असे पहिल्या दिवशीचे 2 महाप्रसाद माझ्याकडनं करून घेतले. आता हे जे आता तुमच्या समोर आलेले आहेत ते अरुण नेवसे, दत्तात्रय पोद्दार, डॉक्टर निरुपमा भावे आणि जयश्री जाधव हे 4 सायकलिस्ट आहेत. त्यातले अरुण नेवसे हे माझे कॉलेजचे मित्र आहेत आणि मागच्या वर्षी जेव्हा महाप्रसाद होता तेव्हा ते मुद्दाम आले होते माझं कौतुक करायला. तर त्यातनं त्यांना हे नागेशीचं एकूण सगळं भजनी सप्ताहाचं इतकं स्वरूप आवडलं. ही तसे वारकरी पंथाशी निगडीत असलेली माणसं, त्यामुळे ते मुद्दाम यावर्षी आले. पण यावर्षी येताना हे सगळेजण सायकलवर आलेले. आता यातले नेवसे आहेत ते 64 वर्षाचे, हे पोद्दार आहेत ते 61, जयश्री जाधव 61 आणि या सर्वात त्यांचे जे गुरु आहेत त्या 76 वर्षाच्या, त्या पुणे विद्यापीठाच्या गणित विभागाच्या माजी विभाग प्रमुख होते. आता ते स्वतः बोलतात. मी निरुपमा भावे, 77 वर्ष चालू आहे माझं. मी पुणे विद्यापीठात मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटला प्रोफेसर हेड होते. 40 वर्ष कॉलेज आणि विद्यापीठात मॅथमॅटिक्स शिकवलं आहे आणि नंतर मला 50-52व्या वर्षी सायकल चालवायचा नाद लागला. आमच्याकडे आमचे एक मित्र आले होते, ते 60व्या वर्षी रोज 14 किलोमीटर सायकल चालवायचे आणि त्यांची तब्येत छान होती. तर त्याच्यावरून इन्स्पिरेशन घेऊन मी म्हटलं आपली तब्येत अजून 25 वर्ष छान राहायला हवी असेल तर आपण सायकल सुरू करूया. म्हणून मी सायकल सुरू केली आणि तेव्हापासून गेली 20-25 वर्ष मी रोज सायकल चालवते आणि खरोखरच तब्येत उत्तम राहिलेली आहे. आणि मग मला हे सगळे असे सायकल मित्र मिळत गेले आणि आत्ता आम्ही इथे आम्हाला खरंच मला असं वाटतं की नागेशांनीच आम्हाला बोलवलेलं आहे. यांनी मला सांगितलं यंदा आपण नागेशीला जाऊया सायकलवरनं. मी म्हटलं ठीक आहे. मग पुण्याहून आम्ही रोज 100-100 किलोमीटर सायकल चालवून नागेशीला काल संध्याकाळी आलो आणि इथला परिसर आणि इथलं हे सगळं वातावरण आम्हाला खूपच आवडलं आहे. मी दत्तात्रय पोद्दार, वयाच्या 56व्या वर्षापासून सायकल चालवतो. तेव्हापासून आवड साधारणपणे निर्माण झाली आणि ही सायकल चालवत आम्ही साधारणपणे 20 किलोमीटर 50 किलोमीटरपासून मग हळूहळू आमचा जवळजवळ निम्मा भारत असं सायकलवर फिरून झाला आहे. परंतु वेगळ्या प्रकारचा लाभ, एक आत्मिक लाभ हा आम्हाला या योगातून भेटला. हा प्रचंड महत्त्वाचा योगायोग आम्ही समजतो. आम्ही केवळ गोव्याला नागेशीच्या मंदिराला या ठिकाणी येण्यासाठी निघालो आणि इथं आल्यानंतर इथलं हे वातावरण वगैरे बघून आमचा थकवा तर पूर्णच गेला, परंतु एक प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी आमच्यामध्ये पण निर्माण झालेलं आहे. येताना आम्हाला बरेचसे असे म्हणजे काही चांगले अनुभव, काही निसर्ग सौंदर्य जे कधी आम्ही बघितलं नव्हतं, महाराष्ट्रात राहून पण आम्हाला बघायला मिळालं नाही. उदाहरणार्थ आपला तो घाट, अनुष्करा घाट जो होता, इतका अद्भुत, इतका निसर्गरम्य आणि त्या घाटातून आम्ही सायकलवर येत असताना खूप मनमोहक सगळं होतं. प्रवास आपण गाड्यांमधून ट्रेनमधून वगैरे करतो, परंतु सायकलवर प्रवास करताना त्यातले जवळजवळ प्रत्येक सृष्टीचा इंच आणि इंच भाग आपण बघत राहतो. तो आपण सामावू शकतो, आपल्या मनामध्ये सामावू शकतो. बऱ्याच ठिकाणी आम्ही फोटोग्राफी केली, परंतु फोटोग्राफीमधून आम्ही काही उकलू शकत नाही. ते काही गोष्टी, काही ठिकाणं, काही स्थळं अशी आहेत की प्रत्यक्ष डोळ्यात आपल्या नजरेनंच पाहावे लागतात. जसं हे नागेशाचं देवस्थान आहे, या ठिकाणी येऊनच तो आनंद आपल्याला आणि ते समाधान आपल्याला प्राप्त. कधी सुरुवात केली? मी साधारणपणे वयाच्या 56व्या वर्षी सुरुवात केली नाही, आणि इथं आता आम्ही
गोव्याला येण्यासाठी इथे 16 16 तारखेला सुरुवात केली. 16, 17, 18 आणि 19 तारखेला म्हणजे चौथ्या दिवशी आम्ही संध्याकाळी या पवित्र स्थळी आम्ही येऊन पोहोचलो. आता किती दिवसाचा मुक्काम आहे ते? आता 5 ते 7 दिवसाचा 5 ते 7 दिवसाचा आमचा इथे वास्तव्य आहे. तो युवकांना काय सांगू इच्छितात तुम्ही? युवकांना सांगू इच्छितो की आम्ही सगळं सोडून सायकलिंग करा असं आम्ही म्हणत नाही, परंतु दिवसातला कमीत कमी तास 1.5 तास वेळ द्या. सायकलिंग नको असेल तर फिटनेससाठी वॉकिंग करा रोज किंवा व्यायाम रनिंग करा, कुठला व्यायाम करा. सायकल हा उत्तम आहे, कारण सायकल कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त परिसर फिरवून आणतो. शरीराच्या व्यायामाबरोबर मनाचा व्यायाम मिळतो, एक प्रकारचा रिफ्रेशमेंट होतो. आणि माझा जर अनुभव घ्यायला तर मी पण माणूसच होतो. अनेक तक्रारी शारीरिक होत्या, त्या म्हणजे हळूहळू जवळजवळ गेलेल्याच आहेत. म्हणजे कुठले डायबिटीस नाही, BP नाही, ही आमची मंडळी सगळी अशीच आहेत. आज आम्ही 60च्या पुढे आहोत, परंतु म्हणजे आम्ही फक्त इथं काय जास्तीत जास्त शुगर उलट खातो. पुढच्या वर्षी यायची इच्छा आहे? शुगर खातो. पुढच्या वर्षी यायची इच्छा आहे ते? हो, नक्की आणखीन लोक घेऊन येणार? नक्की सहभागी करण्याचा प्रयत्न करणार. आणि आतापासूनच आमच्याकडे आमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला मित्र विचारत आहेत आम्हाला का नेलं नाही, मग आपण करू अरेंज, असं माझं उत्तर त्यांना आहे. निश्चित. आणि हे सगळं जे काही हे इथं पोचले हे खुद्द नागेशांचं त्यांना आमंत्रण होतं. नागेशांचंच आमंत्रण.